सर्वांना नमस्कार. लागे तुझसे मन की लगन या स्टोरीचे 18 एपिसोड अपलोड केलेले आहेत. ते सर्व ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्या आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नव्याने जुळणाऱ्या सुरवात. ते वर्ष नव्हतं, ती शपथ होती. ते क्षण नव्हते, तो पुनर्जन्म होता. नैना आणि आरव पुन्हा एकदा त्या जुन्या वळणावर येऊन उभे होते, जिथून कधी काळी त्यांचा हात सुटला होता. पण या वेळेस त्यांच्यातलं नातं अधिक खोल, अधिक समजूतदार झालं होतं. आरवच्या डोळ्यात एका प्रामाणिक माणसाची खंत होती, ज्यांना कधी मागे वळून पाहिलंच नव्हतं. जेव्हा पाहिलं तेव्हा समजलं की त्यामागे त्यांचं संपूर्ण आयुष्य राहून गेलं होतं. नैना यावेळेस चुकायचं नाही. त्याचे शब्द नैनाच्या काळजाला भिडले. तिचं मन कापरासारखं हलकं झालं. पण ती अजूनही निर्धाराने म्हणाली, आरव, तू गेलास त्यावेळी मी स्वतःला सांभाळलं, पण प्रेम ते अजूनही तिथंच अडकून पडले. आता ते वेचायचं तर आहे, पण एक एक तुकड्याने. त्या रात्री गावात पावसाच्या सरी पडत होत्या आणि त्या थेंबाप्रमाणे त्यांच्या आठवणींनी खिडकीशी गर्दी गेली होती. आरव तिला जुन्या झाडाखाली घेऊन गेला, जिथे कधी काळी त्यांनी एकत्र मन की लगन म्हटलं होतं. ते झाड अजूनही तसंच होतं, पण दोघे खूप बदललेले होते. आता त्यांच्या नात्याला शब्दांची गरज नव्हती. नजरच बोलत होती आणि नजरच ऐकत होती. नैना हलक्या स्वरात म्हणाली, तुझ्यासोबत परत चालायला मी तयार आहे आरव. पण या वेळी तुझं प्रेम नसावं फक्त, त्यात तुझा संयम, वेळ आणि सच्चेपणाही पाहिजे. आरव तिचा हात धरून म्हणाला, माझं प्रेम आता काही गडबडून पळणारं वादळ नाही राहिलं नैना. ते थांबलेलं आहे, उभं आहे तुझ्यासाठी.
त्या रात्री त्यांनी एकमेकांचे हात धरले नव्हते, फक्त तर आठवणींना, अपूर्ण स्वप्नांना आणि श्वासांनाही धरून ठेवायचं वचन दिलं होतं. आपण पुन्हा एकत्र आलोय याचा अर्थ नियतीने आपल्याला वेळ दिलीय चूक सुधारायची, प्रेम टिकवायचं आणि एकत्र जगायचं. त्या रात्रीच्या शांततेत त्यांनी शब्द न वापरता खबरी दिली होती.